नमस्कार. श्री ज्ञानेश्वरीतील 6व्या अध्यायातील 11व्या श्लोकाच्या 164 ते 180 या अभ्यासयोगावरील ओव्यांवरील विवरणे असलेल्या अभ्यासदर्शन या पुस्तक संचातील पहिले पुस्तक जो संती वसविला ठाओ हे आज आपण बघणार आहोत. कृपायोगातील साधनास्थानाचे महत्त्व विशद करणारी परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे यांनी लिहिलेली 12 मार्मिक प्रवचने यात समाविष्ट आहेत. ही प्रवचने 1993 साली झालेली आहेत. यातील पहिल्या प्रवचनाच्या सुरुवातीस ते साधनास्थानाचे महत्त्व समजावताना साधनेसाठी स्थान नेहमी एकच असले पाहिजे हे सांगतात. आपल्या घरातील कुठलीही एक निवांत सोयीची जागा साधनेला बसण्यासाठी ठरवावी आणि नेहमी करता कायम ठेवावी असे ते सांगतात. सृष्टीमध्ये प्राण सर्वत्र भरून राहिलेला असतो. तो प्राणच आपल्या सूक्ष्मदेहाचे पोषण करणारा असतो. आपण अन्नावर जगतो अशी आपली भ्रामक समजूत असते. सामान्यतः आपल्या शरीरात असणारे प्राण हे मलित दूषित असतात. साधना काळात भगवती ते प्राण शुद्ध करीत असते. नित्यनियमाने घडत जाणाऱ्या साधनेदरम्यान शक्तीने असे प्राण आकर्षित केल्यामुळे शुद्ध केल्यामुळे ज्या ठिकाणी आपण नियमितपणे बैठकीला बसत असतो त्या ठिकाणचे वातावरणही कालांतराने भारित होते. परमार्थात काही अनुभव लवकर यावा अशी ज्याला इच्छा असते त्याने सर्वप्रथम साधनेसाठी बसण्याची जागा नेहमी एकच ठेवावी. त्याने तिथले प्राण सतत शुद्ध होत राहतील. पुढे योग्य स्थानाची निवड आणि विविध स्थानाचे अनुभव दिले आहेत. तुमच्या चित्तावर तुमच्या भोवतालच्या वातावरणाचे संस्कार नकळत होत असतात. त्यासाठी आपण वातावरणात चांगले संस्कार करीत राहिले पाहिजे. म्हणून जी साधनेची खोली असते त्या खोलीत इतर प्रापंचिक गोष्टी शक्यतोवर करू नयेत. हे असे उत्तम जागेचे महत्त्व सांगण्यासाठी ते गुराख्याचा न्याय ही गोष्ट सांगतात. ज्या स्थानी तप झालेले असते तेथे वैराग्यही उपजतच असते हे सांगून ते पहिले प्रवचन संपवतात. पुढील प्रवचनात तपस्थानी वैराग्य वाढीस लागते हे सांगताना नारेश्वरचे स्थान महात्म्य सांगितले आहे. तसेच साधकाने सुचिता काळ पाळावी हे सांगितले आहे. नंतर संतांचे 6 दिव्य गुण कुठले ते दिले आहेत. दुसऱ्या प्रवचनात शेवटी जो संती वसविला ठाओ ही ओवी सांगून संतांच्या स्थानी गेले असता तेथे संतोषाला प्रोत्साहन आणि वृद्धी प्राप्त होते असे सांगितले आहे. या पुढील प्रवचने आपण पुस्तकातून वाचून समजून घ्यावीत. धन्यवाद.